देख रहे हैं विदर्भ की आवाज, खबरों की हकीकत। मागो रे बाबू, मागो होऊन जा। काय म्हणले? काय काय हो भाभी ना, अर्चना भाभी। गाड्या वड्या पहा, गाड्या वड्या। ज्या प्रकारे प्रांजळामध्ये गेल्या 5 तारखेपासून तर 12 तारखेपर्यंत ज्या प्रकारे भागवत सप्ताह आहे त्याची पालखी आज निघलेली आहे। आज शेवटचा दिवस आहे। पालखीच्या माध्यमातून संपूर्ण प्रांजळामध्ये आज या भक्तिमय हा पुरा पांढरा झालेला आहे। ज्या प्रकारे आपण बघितलं गेलं की 5 तारखेपासून हा भक्तिमय श्रीमद भागवत कथा प्रवचन यामध्ये महाराज होते सावरकर महाराज आणि आज जे आहे सत्यपाल महाराज या शेवटचा दिवस आहे। संपूर्ण परिसर हा भक्तिमय झाला आहे। संपूर्ण परिसर भक्तिमय झाला आहे पालखीच्या माध्यमातून। काय म्हणा, आम्हाला भरपूर आनंद झाला की लोकांनी पुरा गावकऱ्यांनी आमचा खूप साथ दिला, आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि खूपच आमचं मन एकदम शांत झालेलं आहे, माझ्या परिवाराचं संपूर्ण गावकऱ्यांचं। काय म्हणणार काकू, कसं वाटून राहिलं भक्तिमय झाला पुरा पांजरा? खूप छान वाटत आहे, खूप छान वाटत। पांजऱ्यामध्ये पहिल्यांदा असं मन प्रसन्न झालं, आनंदच आनंद आहे। काय म्हणणार तू? खूप छान झाला। मांडवकर परिवारांनी छान प्रोग्राम त्यांनी आयोजित केला आणि सगळ्या गावातले लोक इतके खुश आहे की विचाराचं काम नाही। आणि काकाजी काय म्हणणार काकू? खूप छान आहे आमचं पत्र, तसं भक्तिमय जायचं, तसंही कार्यक्रम होतच राहतात। पण पांजऱ्यामध्ये तुटलेली परंपराला आज भक्तिमय केलं मांडवकर परिवाराने, गाडपहिले परिवाराने। अभिनंदन, त्याच्यामुळे आज गावाला रौनक आली। काय म्हणणार काकाजी? आम्हाला आनंद झाला, असाच आनंद हो। काय म्हणणार? या आई सकाळीपासून भक्तीमध्ये आहे, आपण बघू शकता वीणा घेऊन आहे। काय काय म्हणते? आनंद झाला।
आणि काय शुभेच्छा देणार मांडवकर परिवाराला? बरोबर आपण बघू शकता माझ्या बरोबर वहिनी काय म्हणणार भक्तिमय पूर्ण परिसर झाला आहे. मांडवकर परिवाराने जे पांढऱ्यामध्ये तुटलेली भागवत सप्ताह परंपरा ती आता अजून गेली आणि पुरा परिसर आनंद झाला. काय मांडवकर परिवार त्यांनी जो कार्यक्रम केला आहे यावर्षी असंच समोर पण पुढल्या वर्षी पुढल्या वर्षाचा कार्यक्रम सतत त्यांनी करावा आणि जे उत्सुक लोक आहेत त्यांना त्या भक्तीमध्ये ते लोक लीन झाले आहे त्याच्याबद्दल आनंद होत आहे की गावामध्ये कार्यक्रम झाला झालाय त्याच्यामध्ये खूप आनंद होत आहे. आपण बघू शकता हे पालखी बघू शकता आपण पालखी आता इथे पूर्ण संपूर्ण गाव आणि संपूर्ण पांढरा हे फिरून आली आहे. भजन मंडळ आहे भजन मंडळ आपण बघू शकता भजन मंडळाच्या माध्यमातून विठ्ठल रुक्माईची आधी आराधना विठ्ठल रुक्माईची इथे परिकल्पना आहे आणि विठ्ठल साहेब एखादं भजन जे आहे विठ्ठल रुक्माईचं जेव्हा एक ज्या प्रकारे आपण संपूर्ण पांढरा फिरत आहात आणि विठ्ठल रुक्माईच्या आणि असे भक्तिमय गाणं म्हणतात काहीतरी एक विठ्ठल रुक्माईच्या माध्यमातून आमच्या चॅनलच्या माध्यमातून आमच्या प्रेक्षकांना काय आपण ऐकवणारा या आज या पालखीच्या निमित्ताने आता आमचे भजन पूर्ण आम्ही गवळणी घेत आहोत. विठ्ठल नामाचा महिमा आम्ही पूर्ण पांढऱ्यामध्ये लावलेला आहे. एक आमच्या चॅनलच्या प्रेक्षकांना जे तुम्हाला बघित आहे गवळण म्हणत आहोत. हा गवळण 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 जाणून द्या का काही काय करू बाई गा जीव वेळावला कावळा मुरलीवाला आळवा आपला भोयर मॅडम की आपण या भक्तिमय झालाय पुरा पांढरा बऱ्याच वर्षाची जी भागवत सप्ताह जी खंडित झाली होती त्याला कुठेतरी अजून सुरुवात केली मांडवकर परिवार आणि त्यांच्या संपूर्ण टीमने. खूप छान वाटतंय एकदम उत्साहाचं वातावरण या पांढरा गावामध्ये निर्माण झालेलं आहे आणि सर्व पांढरावासियांनी आपलं खूप छान योगदान दिलेलं आहे आणि सर्वजण सहभागी झालेले आहेत. काय म्हणणार कसं वाटतंय? छान वाटतंय फार छान वाटतंय खूप छान कार्यक्रम झालाय. काय म्हणणार काकू? छान वाटते. डीजे वगैरे बंद ठेवला त्यात वारकरी पंथानुसार पूर्ण दिंडी आम्ही आणलाय. आमची पहिलीच वेळ आहे याच्यामध्ये आम्हाला पंढरपूर आल्यासारखा आनंद फार वाटत आहे. याचं किती कौतुक करा बस एवढंच बोल. आता ज्या काही आपल्या जे हे आहेत आपले लोककला सेवा मंडळचे जे आहे आमचे सन्माननीय काकाजी आहे चौधरीजी तर माझी एक इच्छा आहे की आता जे तुम्ही आता याच्या अगोदर जे भक्तिमय भजन जे गात होता ते आता आमच्या चॅनलच्या प्रेक्षकांना थोडंसं घ्या आपण आणि इथे आपलं एक काहीतरी असं आमच्या चॅनल इथे या समोर आणि बघू शकता हे संपूर्ण महिला आहे आणि संपूर्ण परिसर हा पांजऱ्यातला पुरा परिसर हा भक्तिमय झालेला आहे. कुठेतरी एक भजन टाकून तुमच्या माध्यमातून विठ्ठल रुक्माईचं असो या कोणत्याही भजन असं एक तुमच्या माध्यमातून एक भजन आमच्या प्रेक्षकांना काका थोडंसं मागो आहे म्हणजे हे बेलेन्स पाहिजे. हे लाईट चालू आहे चालू करा चालू करा. विठोराया तुझे पंढरे राया तुझी पंढरी पाहिली मूर्ती हृदयात कॅमेराला ओपन करा वरत करा ना वरत दाखवा ना सर्व दिसते ना.
भक्ती विठ्ठल रुक्माईची आरती विठ्ठल रुक्माईची हरणा विठ्ठल माईची भक्तीला काय म्हणतात दादाजी कसं वाटत आहे भक्तीच्या संपूर्ण पांढरा परिसर हा भक्तिमय झालेला आहे, भक्तांची नाहून निघालेला आहे आणि अशाच प्रकारे समोर नियमित हा कार्यक्रम होत असतो आणि संपूर्ण पांढरावासी हे हरिनामामध्ये हरिनामाचे गुणगान गाऊन भक्तिमय झालेला आहे आणि इथे सगळे युवा मंडळीपासून सगळे लोक चांगले संस्कार होत आहे नवीन पिढीवर. ज्या प्रकारे या भक्तिमय वातावरणामध्ये या भक्तिमय याच्यामध्ये आज पालखीचा सोहळा होता. आज पालखी संपूर्ण परिसरात या पांढरा कोराडी परिसरात आली होती आणि अजूनही संध्याकाळी जे आहे सत्यपाल महाराजांचा कार्यक्रम आणि जे महाप्रसाद जे आहे चेतन माडवकर संपूर्ण मित्र परिवाराच्या वतीनं अजून काही अजून बातम्या शेअर होऊया. तोपर्यंत मी मुख्य संपादक शैलेश ढोरे, कॅमेरा पर्सन जयसिंग पाटील बरोबर कांजरा कोराडी, कामठी विधानसभा क्षेत्र.